संजयजी, आपण पालिकेसमोर उपोषणाला बसलेला त्या दिवशी पालिकेकडून तुम्हाला काय आश्वासन मिळालेले? आश्वासन असं आहे की त्या दिवशी माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलं व त्यांनी सांगितलं की आम्ही आतापासूनच या प्रकरणाची चौकशीला सुरुवात करत आहोत. परंतु आमची मागणी अशी आहे की जी मागे चौकशी झाली होती त्या धर्तीवरती, त्या चौकशीच्या निकषांवरती सर्व अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करण्यात यावी, अशी एक मागणीचं निवेदन आज माननीय आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. आमची मागणी अशी आहे की 2024 साली जो डस्टबिन घोटाळा झाला होता त्याची चौकशी माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब यांनी केली होती. परंतु त्यांना कोणती चुकीची माहिती पुरवण्यात आली ते माहिती नाही आहे. तरी त्यांनी आम्हाला पुन्हा चौकशीचे आश्वासन दिलेलं आहे. तरी आमची मागणी अशी आहे की या घटनेची मागे जी चौकशी झाली होती त्याच चौकशीच्या आधारावरती यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावर मी निवेदन देऊन आलेलो आहोत आणि आम्ही अपेक्षा करत आहोत की याची लवकरात लवकर चौकशी होऊन कार्यवाही होण्यात यावी. याच संबंधीचे पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय पोलीस आयुक्त यांनाही दिलेलं आहे, ठाणे जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिलेलं आहे. तरी आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत की लवकरात लवकर कारवाई होऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी व त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी की जेणेकरून त्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जी मायागोळा केलेली आहे, शासनाचा पैशाची लूट केलेली आहे, ती शासनाच्या तिजोरीत पुन्हा गेली पाहिजे.